आकाशवाणी रंग दीपावली सादर करत आहोत नाटक संगीत अतृप्ता. सुहास वाळुंजकर लिखित रंगमंचीय नाटकाचं नभोनाट्य रूपांतर आणि संगीत दिग्दर्शन प्राध्यापक शरद बापट. निर्मिती प्रमुख बलदेव गवळी. निर्माते डॉक्टर शरद कराळे. सूत्रधार विलास गुप्ते. दिग्दर्शक चंद्रकांत धामणीकर. निर्मिती अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगली. निर्मिती संकल्पना, ध्वनिमुद्रण आणि संकलन श्रीनिवास जरंडीकर. निर्मिती केंद्र आकाशवाणी सांगली. सादर करत आहोत संगीत अतृप्ता. हे शिव शंकर उमा महेश्वर, हे शिव शंकर उमा महेश्वर, विश्वाचा या तू परमेश्वर, विश्वाचा या तू परमेश्वर, हे शिव शंकर उमा महेश्वर, हे शिव शंकर उमा महेश्वर. सकल कलांचा तू उद्गाता, सकल कलांचा तू उद्गाता, गायन वादन नृत्य रंगता, गायन वादन नृत्य रंगता, नाट्यकलेचा तूच प्रियंकर, नाट्यकलेचा तूच प्रियंकर, वरद हस्त राहू दे आम्हावर, वरद हस्त राहू दे आम्हावर, हे शिव शंकर उमा महेश्वर, हे शिव शंकर उमा महेश्वर, विश्वाचा या तू परमेश्वर, विश्वाचा या तू परमेश्वर, हे शिव शंकर उमा महेश्वर, हे शिव शंकर उमा महेश्वर, हे शिव शंकर उमा महेश्वर, विश्वाचा या तू परमेश्वर, तू परमेश्वर, तू परमेश्वर, हे शिव शंकर, हे शिव शंकर, हे शिव शंकर. महाराज, आपण बोलवलं आम्हाला? होय, यावं. प्रिय शर्मिष्ठे, आज आम्हा एका गोष्टीत आपला सल्ला हवाय. आमचा सल्ला? हो. महाराणी देवयानींचं याबाबतचं मत आपण जाणून घेतलंय ना? नाही, नंतर वाद नको. नाही, देवयानीकडं तेवढी आत्मीयता नाही. ती आपल्याच अहंकारात लिप्त असते. ठीक आहे आर्यपुत्र, आपली काय समस्या आहे? कन्याराजे माधवी. कन्याराजे माधवी? हो, त्या आता उपवर झाल्या आहेत. वेळीच त्यांच्या स्वयंवराचा विचार आपणाला करायला हवा. आर्यपुत्र, स्वयंवरामुळे कन्याराजेंच्या होणाऱ्या विरहाची आम्ही कल्पना देखील करू शकत नाही. संपूर्ण आर्यावर्तात माधवीच्या रूपाचा बोलबाला झालाय. देशोदेशींचे राजे महाराजे कन्याराजेंच्या रूपाची ख्याती ऐकून त्यांच्या प्राप्तीसाठी आसुसले आहेत, असं वृत्त आमच्या दूतांकरवी आम्हास प्राप्त झालंय. आर्यपुत्र, आपण सम्राट आहात. आपल्या विरोधात धारिष्ट दाखवण्याची कोणाचीही हिंमत नाही. तथापि अविचारानं एखाद्या उतावळ्या नरेशानं कन्याराजेंचं अपहरण केलं तर? नाही, त्याआधीच आपण याचा गांभीर्याने विचार करायला हवा. आमची आपणास पूर्णपणे साथ असेल आर्यपुत्र, पण देवी, कन्याराजेंच्या जन्माच्या वेळी राजज्योतिषानं एक भविष्य वर्तवलं होतं की त्या महान तपस्विनी म्हणून जीवन व्यतीत करतील. तरीही देशोदेशींच्या नरेशांसमोर स्वयंवराचा प्रस्ताव ठेवणार आहात आपण? आणि काही विपरीत घडलं तर?
देवी, आपण चिंता करू नये. आपण हे सगळं आमच्यावर सोपवून निश्चिंत असावं. आम्ही पाहतो यातून काय मार्ग काढता येतो ते. आपण नक्की काय करणार आहात आर्यपुत्र? देवी, परिस्थिती कितीही अवघड असली तरी कुठल्याही परिस्थितीत आम्ही कन्या राजेंची साथ सोडणार नाही. त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीही घडू देणार नाही. जन्मदाता पिता म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे राहतो आणि तेच आमचं कर्तव्य आहे. माधवीला विश्वासात घेऊन बोललं पाहिजे. चला चला व आर्यपुत्र, आपण माधवीकडे जाऊया. चला. सखे, माधवी, अगं राजप्रासादात आजकाल तुझ्या स्वयंवराची चांगलीच धामधूम उडाली आहे. सम्राट ययाती महाराजांच्या लाडक्या कन्येचे स्वयंवर. मग त्याला साजेसा थाट हवाच ना. पण बाई, मला एका गोष्टीचं नवल वाटतं की तू अजून इतकी थंड कशी? निहारिके, इतकी थंड कशी म्हणजे? मी काय करायला हवे? काय करायला हवं म्हणजे? अगं, तुझी कळी कशी फुलारून यायला हवी. कळीचं सुंदर फूल उमलतं ना, अगदी तशी. सखे, स्वयंवर तुझं आहे की माझं? मी बघ कशी फुलून आलीये. हो बाई, हे मात्र अगदी खरंय. सखे, मग स्वयंवर मंडपात माझ्याऐवजी वरमाला घेऊन तूच उभी राहा कशी? तुला आवडतील त्या महाराजांच्या गळ्यात वरमाला घालून त्या देशाची सम्राज्ञी हो. चालेल? हो, न चालायला काय झालं? माझं तर कल्याणच होईल बाई. पण तुझं ग काय? माझं काय म्हणजे? अगं, मी सुटेन एकदाची या जंजाळातून, कायमची. माधवी, तू काहीतरी लपवतीयस. एक गोष्ट आता माझ्या लक्षात येऊ लागलीय. कोणती? ही तुझी अलिप्तता. सगळ्यात असूनही कशातच नसल्यासारखे वावरत असतेस. जणू दुसऱ्याच कोणाचं तरी स्वयंवर आहे. सखे, मी तुझी जीवाभावाची सखी. मला नाही का ग सांगणार? सखे, खरं खरं सांगू? फक्त खरं आणि खरंच सांग. व्यथामनीची गाज छळते, व्यथामनीची गाज छळते, व्यथामनीची गाज छळते. सांगू कशी तुझला, सांगू कशी तुझला. सखे मी सावरू कशी मजला, सखे मी
सखे, स्वयंवराची तयारी पाहता गोष्टी फार पुढे गेल्यात. आता मी काय करू ग? तूच सांग. एखाद्या सम्राटाला वरून आयुष्यभर ऐश्वर्याच्या कैदेत स्वतःला बंदी करून घेऊ? सांग ना. अगं, असं कसं बरं मला वाटेल? ऋषीमुनींविषयीचा तुझ्या मनातला आदर मला ठाऊक आहे. तरी पण तुझी ही इच्छा कशी पुरी होणार? पुन्हा एकदा विचार कर. निदान महाराजांच्यासाठी तरी. स्वयंवराची मला तरी कुठे कल्पना होती? हे अचानकच उद्भवलं. अगं बाई, सखे, समोर तो चाफा पाहिलास कसा डवरला आहे? चहू बाजूला कसा गंध दरवळतोय. मला हवी आहेत ती फुलं. आलेच मी. आई ग! सखे, अगं काय झालं तुला? बाई ग, केवढा मोठा सर्प सळसळत झाडीत गडप झाला की. धावा धावा, कुणी आहे का? धावा, राजकन्या शुद्ध हरपून पडलीये. धावा धावा, लवकर धावा. काय झालं? ह्या अशा का पडल्यात? या माझ्या सखीला फुलं तोडायला गेली असताना सर्पदंश झालाय. आत्ताच झाडीत सळसळत गेला. अहो, यांच्या मनगटाला सर्पदंश झालाय. वस्त्रानं आधी त्यांचा हात बांधू, म्हणजे विष अंगभर भिनणार नाही. मित्रा, गालवा, अरे काय होतंय तुला? अरे तू तर विष ओढून घेऊन चूळ टाकलीस. तुला त्या विषाचाच त्रास होत असणार. अरे बापरे, याचेही बाण हरपले की. आता हो काय करायचं? तू शांत राहा, काळजी करू नकोस. माझ्याकडे औषधी वनस्पती आहे. ती हुंगाला दिल्यावर दोघेही शुद्धीवर येतील. जागी हो माधवी. अगं डोळे उघड ना. गालवा, अरे शुद्धीवर ये. घे, अजून दीर्घ श्वास घे. असं, डोळे उघड. गालवा, अरे बरे वाटते ना? असे रोखून कोणाकडे पाहतो आहेस? शुद्धीवर ये. सखे माधवी, अगं तू बोल ना काहीतरी. त्यांना थोडा विश्राम करू द्यावा. त्यांना सर्पदंश झालाय ना? होय हो, पण ते तरी सुरक्षित आहेत ना? त्यांना काय झालंय? विषच ना ते. चूळ भरून टाकली तरी आपला परिणाम दाखवणारच. लवकर बरे होतील ना? हो, लवकरच ठीक होईल. चिंता करू नकोस. हा बघ, आता भानावर आला आहे. सखे माधवी, कसे वाटते आता तुला? तू बरी आहेस ना? हो, मी ठीक आहे आता. पण काय झालं काय अचानक? अगं, तू फुलं तोडायला गेली होतीस तेव्हा तुला सर्पदंश झाला. माझा आरडाओरडा ऐकून हे दोघे धावत आले. यांनी तर तोंडाने विष ओढून चूळ टाकली आणि तुला जीवनदान दिलं. मी पालव आणि हा माझा परममित्र गालव, ब्रह्मर्षी विश्वामित्र गुरुदेवांचा पुत्र आणि पट्टशिष्य. आम्ही दोघेही गुरुबंधू. मी निहारिका आणि ही माझी जीवाभावाची सखी माधवी, ययाती महाराजांची लाडकी कन्या. आपण फार मोठ्या संकटातून माझ्या या सखीला वाचवलेत. बरे झाले आपण अगदी वेळेवर धावून आलात. नाहीतर आज काय प्रसंग ओढावला असता याची कल्पना सुद्धा करवत नाही. असे असेल तर प्रश्नच मिटला. कसला प्रश्न पडलाय आपल्याला? ह्या माझ्या मित्रापुढे फार मोठी समस्या उद्भवली आहे. त्यामुळे तो चिंताक्रांत आहे. आपण चिंता करू नये मुनिवर. आम्हास सांगावे, आम्ही पिताश्रींच्या कानावर घालू. खात्रीपूर्वक सांगते, कितीही अवघड समस्या असू द्या, पिताश्री निवारण करतीलच. आमचे ते कर्तव्यच असेल. ते पार पाडण्यात आम्हाला आनंदच आहे. आम्ही आता राजप्रासादी निघतो. आपण विश्राम करावा. उदयिक आपण राजप्रासादी यावे, म्हणजे आम्ही आपली आणि पिताश्रींची भेट घडवून आणू. चल सखे. चल माधवी. गालवा, सम्राट ययाती महाराज तुझी याचना पुरी करू शकतील असे वाटते तुला? पालवा, महाराजांच्या दारी आलेला याचक आजवर कधीही परत गेलेला नाही. अरे तो तृप्त होतो आणि मगच परततो. तसे घडले तर तुझा दुहेरी फायदाच होईल. दुहेरी फायदा? तो कसा? मित्रा, मांजर डोळे मिटून दूध पित असले तरी जगाचे डोळे उघडेच असतात. जे पाहिले त्याचे अर्थ कळतात बरे.
म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? तुलाही कळते आहे. तुम्हा दोघांची नजरानजर झाल्यानंतर काय चालले होते, तुझे आणि तिचेही. तुम्हा दोघांच्याही चेहऱ्यावरचे भाव टिपले आहेत मी. जे मनात तेच चेहऱ्यावर. यावरून अधिक स्पष्ट बोलणे न लगे. यावं मुनिराज गालव, यावं. आपलं स्वागत असो. अभिवादन करतो. स्वीकार करावा. आयुष्यमान भव. धन्यवाद. आसनस्थ व्हावं. आपणही मुनिराज पालव आसनस्थ व्हावं. प्रमदवनात काल घडलेल्या सर्व घटना कन्याराजेंकडून सविस्तरपणे आम्हाला समजल्या आहेत. मुनिराज, आपण दोघांनी मिळून कन्याराजेंना मृत्यूच्या जबड्यातून सोडवलं. महाराज, खरोखरच यात विशेष असं काहीच नाही. आमचं ते कर्तव्यच होतं. मुनिराज, पण त्यात आपलं काही बरं वाईट झालं असतं तर ब्रह्महत्येचं पातक आम्हाला लागलं असतं. परमेश्वर कृपेनं सर्व सुरळीत पार पडलं. खरोखरीच आपण वृत्तीनं आणि कर्मानं महान आहात. महाराज, कर्तव्यात प्रत्येकानेच तत्परता दाखवली पाहिजे. आम्ही जे केलं ते निरपेक्ष बुद्धीनं केलं. आम्ही प्रसन्न आहोत. बोला, त्याबद्दल आम्ही आपणासाठी काय करावं? कोणतंही सत्कर्म हे जर मोबदल्याच्या लालसेनं केलं तर त्या कृतीचा बाजार मांडल्यासारखं होईल. तसं होऊ नये. क्षमा असावी. महाराज, आम्हास कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा नाही. मग आम्ही दूरवरून आपली कीर्ती ऐकून काही हेतून आपणाजवळ याचक म्हणून आलो आहोत. असं? मग बोला मुनिराज, बोला. आपली काय याचना आहे? महाराज, तत्पूर्वी आम्ही कोण, आम्हास दान कशासाठी अपेक्षित आहे या सगळ्याची माहिती आपणास करून देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. कारण आपल्याकडून दान अपात्र घडता कामा नये. मुनिराज, आपल्या कर्तव्य तत्पर आणि निरपेक्ष बुद्धी चातुर्यानं आम्ही अधिकच प्रभावित झालो आहोत. आपण श्रेष्ठ कुलोत्पन्न असल्याशिवाय इतके खरे आणि स्पष्ट विचार संभवत नाहीत. आम्ही आपल्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहोत. महाराज, मी ब्रह्मर्षी विश्वामित्र गुरुदेवांचा शिष्य गालव. काय म्हणता? साक्षात ब्रह्मर्षी विश्वामित्र ऋषींचे आपण शिष्य? अहो भाग्यम. आपल्या दर्शनानं आम्हाला परमानंद होत आहे. क्षमस्व महाराज, आपल्या दोघांच्या मध्ये मी बोलणे उचित नाही. परंतु हा माझा मित्रसखा गुरुदेवांचा फक्त शिष्यच नाही, तर गुरुदेवांचा कर्तव्य कठोर असा सुपुत्रही आहे आणि पट्टेशिष्यही तोच आहे. वाटलंच होतं. मुनिराज गालव, आपण महान कुलोत्पन्न असणार. धन्य धन्य. आम्हीच धन्य झालो. मुनिराज, आपण बोलावं. आम्ही आपलं काय प्रिय करावं? महाराज, गुरुदेवांकडून वेदाध्ययन, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र आणि अनेकविध कलाशास्त्रांचं रीतसर शास्त्रीय अध्ययन आम्ही पूर्ण केलं. अंतिमतः गुरुदेवांचे आशीर्वाद प्राप्त करताना गुरुदक्षिणा गुरुचरणी अर्पण करणं हे आमचं आद्य कर्तव्य नव्हे काय? निश्चितच. आपल्यासारखा स्वाभिमानी तेजस्वी शिष्य गुरुदक्षिणा गुरुचरणी अर्पण करणारच. हे कर्तव्यच आहे आपलं. पण महाराज, तिथंच आमची अडचण निर्माण झाली आहे. असं काय घडलं? ब्रह्मर्षी पदाच्या तपस्येच्या कालावधीत आम्ही गुरुदेवांची सर्वतोपरी सेवा केली. ते आमचं परमकर्तव्य होतं. तथापि त्यामुळं गुरुदेवांनी आम्हाला गुरुदक्षिणा माफ केली. पण आम्हाला ते मान्य नव्हतं. का? पुत्र म्हणून दक्षिणा माफ केली असा लोकोपवाद आम्हास कदापिही मान्य नव्हता. आणि म्हणून आम्ही गुरुचरणी हट्ट धरला. गुरुदेवांना वंदन करून म्हणालो, स्वीकारावी गुरु दक्षिणा, स्वीकारावी गुरु दक्षिणा, स्वीकारावी गुरु दक्षिणा, स्वीकारावी
वंचना करू नये वंचना स्वीकारावी गुरु दक्षिणा स्वीकारावी गुरु दक्षिणा 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 एकमेव याचना एकमेव याचना माझी एकमेव याचना एकमेव याचना याचना माझी स्वीकारून दक्षिण समाजा स्वीकारून दक्षिण समाजा स्वीकारून दक्षिण समाजा पुरी करा कामना पुरी करा कामना स्वीकारावी गुरु दक्षिणा स्वीकारावी गुरु दक्षिणा करू नये वंचना करू नये वंचना स्वीकारावी गुरु दक्षिणा स्वीकारावी गुरु दक्षिणा गुरु दक्षिणा गुरु दक्षिणा गुरुदेवांचे चरण स्पर्श करून त्यांना प्रार्थना केली. गुरु दक्षिणा दिल्याशिवाय शिष्याला स्वर्ग प्राप्ती नाही. जोपर्यंत आपण आम्हास गुरुदक्षिणा सांगत नाही तोपर्यंत हे चरण सोडून आम्ही जागचे हलणार देखील नाही. मग पुढं काय घडलं? काय होणार? हट्टीपणाचा अतिरेक केल्यावर जे होतं तेच झालं. तेच म्हणजे काय झालं? वारंवार समजावून सांगून देखील आम्ही दुराग्रह सोडत नाही असं पाहिल्यावर गुरुदेव क्रोधायमान झाले आणि रागारागातच त्यांनी गुरुदक्षिणेची मागणी केली. काय मागणी केली गुरुदेवांनी? चंद्राप्रमाणे शुभ्र कांतीचे श्यामकर्णी, ज्याची खुर काळी आणि ज्याच्या कपाळावर काळा चांद आहे, असे 800 अश्वमेधी अश्व आम्हास दे. मग महाराज, अहो गुरुदेवांचे हे शब्द कानी पडले आणि आम्ही खाडकन भानावर आलो. पण वेळ निघून गेली होती. आम्ही गुरुदेवांच्या औदार्याचा अपमान केला होता. पश्चात्तापाचा आता काहीही उपयोग नव्हता. आम्हास कळतच नव्हतं की आमचं चुकलं कुठं. गुरुदेवांनी आपणाला गुरुदक्षिणा माफ केली, यातच त्यांचा मोठेपणा. पण आपण हटवादीपणानं आपला हेका चालू ठेवून त्यांच्या सौजन्याचा अपमान केलात.
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक विनाशास कारणीभूत ठरतो आणि नेमकं आपल्या बाबतीत तेच घडलंय. आपण गुरुदेवांचं ऐकायला हवं होतं. खरं आहे महाराज, चुकलंच आमचं. आता त्याचीच तर शिक्षा भोगतोय. चुकीला माफी नाही. बरं, मग पुढं काय झालं? घोर निराशेतच आम्ही सैरभैर होऊन वाट फुटेल तिकडे चालू लागलो. जवळ पुरेसं धनही नव्हतं. इतकंच कशाला, हा माझा मित्र सखा पालव देखील माझ्या सोबतीला नव्हता. अगदी एकाकी होतो. रानात एके ठिकाणी बसून भगवान विष्णूंची आराधना सुरू केली. पण नैराश्यानं देहत्याग करण्याचे विचार सतत मनात थैमान घालू लागले. आणि एका गाफील क्षणी आम्ही निश्चयानं उठलो. गंगेच्या किनारी आलो. गंगेला वंदन करून देह अर्पण करण्यासाठी उंच कड्यावरून गंगेत उडी घेतली. तोच साक्षात गरुड देवांनी आम्हाला त्यांच्यावर झेलून विशाल पंखावरून थेट आपल्या महालापाशी आणून सोडलं. महाराज, आपल्या दारी आलेला याचक विन्मुख परत जात नाही हे आम्हाला गरुड देवानंच सांगितलं. आता आपणच आमचे तारणहार. महाराज, आम्हाला 800 अश्वमेधी अश्व द्यावेत. मुनिवर, आपली कहाणी अत्यंत रोमांचकारी आहे. आपण आमचे दारी आलात. मुनिवर गालव आणि मुनिवर पालव, आपलं आम्ही मनपूर्वक स्वागतच करतो. महाराज, आम्ही धन्य झालो. आम्ही आता निश्चिंत झालो आहोत. आणि आम्ही चिंताग्रस्त झालो आहोत. ते कसं काय महाराज? मुनिवर गालव, आपल्यासाठी आमचं संपूर्ण अश्वदल आम्ही उभं करू शकतो. परंतु अश्वमेधी अश्व आमच्याकडं एक सुद्धा उपलब्ध नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि कितीही विदारक असलं तरी तेच सत्य आहे. महाराज, मोठ्या आशेनं आम्ही आपल्या द्वारी आलोय. पण आता मात्र आम्हास देहत्याग करण्यावाचून दुसरा पर्यायच उरलेला नाही. मुनिवर, असं निराश होऊ नका. आपण धीर धरावा. काहीतरी मार्ग निघेल. आपण दुसऱ्या एखाद्या मार्गाचा विचार करून पहावा. महाराज, धनुष्यातून सुटलेला बाण कधी थोपवता येतो? तसंच आहे आम्हा पितापुत्रांचं. एकदा शब्द सुटले म्हणजे सुटले. ते पुरे केल्याखेरीज आम्ही नाही थांबणार. आशेचे आता सर्व दरवाजे बंद झालेत महाराज, बंद झालेत. आशेचे सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा नियती एखादा दरवाजा किलकिला उघडते. त्यातून येणारा आशेचा किरण थेट आपल्या अंगावर झेपावतो आणि तोच झेलायचा असतो आणि त्यातच नाहून निघायचं असतं. खरंच महाराज, खरंच आपल्याला असं वाटतं? पण ते कसं शक्य आहे? नाही महाराज, तुम्ही आम्हाला आमच्या प्राक्तनावर सोडावं. आपण आता आमची चिंता करू नये. दारी आलेल्या याचकाच्या याचनेची चिंता करणं हेच आमचं कर्तव्य आहे. आणि ते असं अर्धवट सोडू शकत नाही आम्ही. नहुषकुलाची तशी परंपराही नाही. आपण निश्चिंत असावं मुनिवर. आपण आम्हाला थोडा सावधी द्यावा. तोपर्यंत आमच्या राजप्रासादातच आपण वास्तव्यास असावं. म्हणजे आम्हाला आपली देखभाल उत्तम तऱ्हेनं करता येईल. क्षमा असावी महाराज, पण वास्तव्यासाठी राजप्रासाद आम्हाला वर्ज आहे. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. प्रमदवनात आपणासाठी पर्णकुटी उभारली जाईल. माधवी आपल्या सेवेसाठी उपलब्ध असेल. योग्य समयी आम्ही आपणास प्राचारण करू. तोपर्यंत आपण पर्णकुटीत ध्यानधारणा करावी. सखे निहारिके, मुनिराजांसाठी बनवलेली पर्णकुटी पाहिलीस का? सखे माधवी,
जातीने स्वतः समोर उभी राहून मुनिराजांसाठी छानशी पर्णकुटी बनवलीस. मग पिताश्रींची आज्ञाच होती तशी. पर्णकुटी पाहून प्रसन्नच झाले असतील ना मुनिराज गालव? हो, खूप प्रसन्न झाले. पर्णकुटीला पाहून की तुला? मला नाही बाई ठाऊक, ते तू त्यांनाच जाऊन विचारेनास. असं म्हणतेस? मग विचारतेस त्यांना. हे बघ मी निघालेच. हां हां हां, पुरे झाला चावटपणा. मुनिराजांचे चित्त थाऱ्यावर दिसत नाही. कसल्या एवढ्या विचारात असतील ग? दुसऱ्या कुठल्या नाही तर तुझ्याच विचारात गुंतले असतील. चल, काहीतरीच काय बोलतेस. त्यांच्या पुढे केवढी मोठी समस्या आहे. ती समस्या राहिली एकीकडे, पण दुसरीकडे तुझ्यात गुंतायला तुझी काही हरकत नाही ना? मला नाही बाई ठाऊक. मग कोणास ठाऊक? खरं सांग, गालव मुनींविषयी तुझ्या मनात भक्तीच्या भावना आहेत. खरंच? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. सखे, मलाच अजून माझं मन नीटसं कळलं नाही तर कुणाला काय सांगू? सांगू कशी कुणाला, सांगू कशी कुणाला, सांगू कशी कुणाला, सांगू कशी कुणाला, सांगू कशी कुणाला. निशब्द भावना मी, निशब्द भावना मी, न कळे मलाच माझ्या, न कळे मलाच माझ्या, गुंत्यात गुंतलेली. सांगू कशी कुणाला, सांगू कशी कुणाला, सांगू कशी कुणाला. सांगू कशी कुणाला. कास लागलेली, कास लागलेली, भलत्याच कल्पनेची कास लागलेली. कास लागलेली, कास लागलेली, भलत्याच कल्पनेची, भलत्याच कल्पनेची. मधुभाव स्वप्न फुलती, मधुभाव स्वप्न फुलती, माझ ओढ मृगजळाची, माझ ओढ मृगजळाची. भक्तीत मी रमावे, भक्तीत मी रमावे, मनीषा उगाच जाळी, मनीषा उगाच जाळी. नियती अशीच छळीते, नियती अशीच छळीते. नियती अशीच छळीते, रेखून विरहवाणी. सांगू कशी कुणाला, सांगू कशी कुणाला, सांगू कशी, सांगू कशी, सांगू कशी कुणाला. हे ओढाळ मन आता माझं राहिलंच नाही. सखे शांत हो. मी समजू शकते तुझ्या मनाची अवस्था, म्हणून अशी मनातल्या मनात कुढत का बसणार आहेस? अगं, माझ्या मनात आधीच होतं की एखाद्या ऋषीची
आयुष्यभर सेवा करून जीवन सार्थकी लावावे. पण राजवाड्यात राहून हे घडणार तरी कसे? मग प्रश्न सुटला? काही प्रश्न सुटण्यासाठी नसतातच मुळी. मग कशासाठी असतात? सोडवण्यासाठी. आपणच ते कौशल्याने सोडवायचे असतात. कसा सोडवणार आहेस हा तू प्रश्न? मीच संभ्रमात आहे. मुळात प्रश्न असा पडतो की मुनिराजांच्या विषयी मनात नेमक्या कोणत्या भावना आहेत? प्रेमभावना की भक्तिभावना? तुझ्या मनात मुनिराजांविषयी दोन्ही भावना अत्यंत तीव्र स्वरूपाच्या आहेत. काहीतरीच. दोन्ही भावना कशा शक्य आहेत? सहज शक्य आहे. भक्तिभावना हा तुझा स्थायी भाव झाला आणि प्रेमभावना म्हणशील तर ती नकळत घडणारी गोष्ट आहे. कोणाचेही कोणावरही कधीही प्रेम जडू शकते. निहारिके, कुठून शिकलीस हे सगळं? ते शिकावं नाही लागत, आपल्यातच अंतस्थ असतं. सखे, मुनिवरांवरचे तुझे प्रेम तुला जाणवले ना? बस, निम्मा पल्ला तू इथंच पार केलास. आता फक्त तुझ्या प्रेमाची जाणीव तू त्यांना करून द्यायला हवी आहेस. मला नाही बाई असलं काही जमणार. मग मी जमवून देते, चालेल? अगं कशाला? बरं, नको म्हणशील तर राहिलं. लवकरच तुझं स्वयंवर होतंय, तेव्हा एखाद्या सम्राटाच्या गळ्यात वरमाला घाल, म्हणजे प्रश्नच मिटेल. तिथेच सगळे प्रश्न सुरू होतील. म्हणूनच म्हणते, माझं ऐक. मुनिराजांपाशी तुझ्या भावना व्यक्त कर. सखे, अगं काहीतरीच काय बोलतेस? मुनिराजांना आता गुरुदक्षिणेची चिंता ग्रासते आहे. पण त्याची चिंता तू करू नकोस. तो प्रश्न ययाती महाराज सोडवतील. तू तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर. कामावर लक्ष म्हणजे मी नेमकं काय करू? आता तेही मीच तुला सांगू? निहारिके, अशी रागवू नकोस बाई. मला खरंच काही सुचत नाही. ऐक तर मग. मुनिराजांशी प्रेमानं बोल. त्यांच्या तपश्चर्येची विचारपूस कर. त्यांचा विश्वास संपादन करून घे आणि मग हळुवारपणे आपल्या भावना व्यक्त कर. बाई ग, अगं किती अवघड आहे हे. माझ्याशी बोलतील ते मोकळेपणानं? का नाही बोलणार? उलट अशा वेळी तुझ्याकडून त्यांना सहानुभूती मिळाली तर तुमच्यात जवळीकच निर्माण होईल. अगं बोलतील ते. खूप हळुवारपणे हाताळावं लागेल. मला जमेल? तुलाच जमेल. तुझे शब्द कसे मधात भिजून येतात आणि मनाला चिकटतातच. हे बघ, नियती संधीचं दार ठोठावतीये. निहारिके, कसली संधी सोडती आहे तुझी ही सखी? अगं जरा आम्हालाही कळू दे. बरे झाले बाई, तुम्हीच आत्ता इथे आलात. आता तुम्हीच हिला जरा समजावून सांगा. ही माझं काही ऐकायलाच तयार नाही. काय ऐकायला तयार नाही तुझी ही सखी? बघितलंत मुनिराज, असं करते ही नेहमी. विवाहाचा विषयच टाळते. गेले महिनाभर तिचे चित्त थाऱ्यावर नाही. अगदी आपल्याच नादात असते. तुम्ही आल्यापासून हे असं चाललंय. आता तुम्हीच काहीतरी समजावून सांगा, ऐकेल तुमचं. मी काय म्हणते निहारिके, मुनिवरांच्या पूजेची वेळ टळून जाईल. पूजेची तयारी करून ठेवली आहेस ना? अगो बाई, गडबडीत विसरलेच मी. आत्ताच करते सर्व सिद्धता. सखे माधवी, मला जरा सांग की स्वयंवराची जोरदार तयारी चालू झालेली दिसते पालवा. तुला थोडाच तिच्याशी विवाह करायचा आहे? तुला काही गोष्ट खटकते आहे? छे 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 छे, अरे मला कशाला खटकेल? माझा काय संबंध? खरंच तुझा काही संबंध नाही? म्हणजे पालवा, तुला नक्की काय म्हणायचं आहे? माधवीच्या स्वयंवराचे वृत्त समजल्यावर तू अस्वस्थ नाही झालास? खरं खरं सांग. माझ्यापासून तू कधीच काही लपवत नाहीस. तू लपवू शकणार नाहीस. स्पष्टच विचारतो, तुझे माधवीवर मन जडले आहे ना? मला समजले आहे ते. आता बोल की घडाघडा. हां पालवा, खरं आहे ते. पण अरे ते कसं शक्य आहे? मित्रा गालवा, खऱ्या प्रेमाला काही अशक्य नाही. अवघड असू शकतं. अरे पालवा, आपण इथं गुरुदक्षिणेच्या पूर्ततेसाठी ययाती महाराजांच्या आश्रयाला आहोत. अरे याचं भान राखायला नको? अरे त्यांच्याच कन्येविषयी माझ्या मनात हे असे विचार? छे, अरे हे पाप आहे.
प्रेम ही भावना पवित्र आहे, ते पाप असूच शकत नाही. तुमचे दोघांचे प्रेम शुद्ध आहे, पवित्र आहे. दोघांचे? क्षमस्व मुनिवर, पूजेच्या तयारीचे निहारिकेला समजावून सांगत होते. थोडी धांदरट आहे. माधवी, ययाती महाराजांनी तुझं स्वयंवर आरंभलंय ना? त्यामुळे आपणास काय फरक पडतो मुनिराज? फरक पडतो तो आम्हास. आमचे सारे जीवनच आमूलाग्र बदलून जाईल. माधवी, अगं आमचंही जीवन बदलेल. ते कसं काय? आता सांगायलाच हवं. मी आत्ता नाही बोललो तर तर असे काय होणार आहे? सांगा ना मुनिराज, असे काय होणार आहे? निसंकोच मनाने सांगावे. जमेल तशी आम्ही आपणास मदतच करू, कारण आपणाविषयी आम्हास. हां बोल. हां बोल माधवी, बोल. अगं आमच्याविषयी तुला काय वाटतं, बोल. मुनिराज, आम्हास असे खात्रीपूर्वक जाणवू लागले आहे की परस्परांच्या मनात परस्परांविषयी एकच भावना निर्माण झालेली आहे. फक्त परिस्थिती आपणा दोघांचंही ती व्यक्त करू देत नाही. पण आपण दोघांनीही ती भावना जाणली आहे, जपली आहे, आणि आता ती व्यक्त करण्याची वेळ आलेली आहे. होय माधवी, मान्य आहे. आमच्याही मनात तुझ्याविषयी प्रेमभावना उद्भवली आहे. अत्यंत पवित्र भावना आहे ती. वासनेचा त्याला लवलेशही नाही. आमच्या भावनांचा तू स्वीकार कर. खरं म्हणजे मी तो साधक मला न कळले, मी तो साधक मला न कळले, मी तो साधक, मी तो साधक मला न कळले, मी तो साधक मला न कळले. नजर भेटती होता पुली, नजर भेटती होता पुली, अवचित हे खडरे, मी तो साधक मला न कळले, मी तो साधक. मी तो साधक. तपसाधना जीवन माझे, तपसाधना जीवन माझे, तपसाधना जीवन माझे. संसाराशी नभते नाते, संसाराशी नभते नाते, संसाराची नभते नाते. तपसाधना जीवन माझे,
माधवी, अशा अवघडलेल्या परिस्थितीत आम्ही आमच्या भावना तुझ्यापुढे व्यक्त केल्यात. मुनिराज, आमच्याही मनात आपल्याविषयी मांगल्यपूर्ण प्रेमभावना निर्माण झाली आहे. त्यात असलेला भक्तिभाव आपण जाणून घ्यावा. माधवी, अगं आमच्या प्रेमाचा स्वीकार केलास, आम्ही धन्य झालो. आज आम्हास अतिशय आनंद होत आहे. माधवी, आनंदाने आम्हाला स्वर्ग अगदी 2 बोटे उरलाय. प्रेम फुलाने बहरून आलो, प्रेम फुलाने बहरून आलो, सखीच्या संगतीने, सखीच्या संगतीने, स्वर्गधरेचे मिलन होता, स्वर्गधरेचे मिलन होता, स्वर्गधरेचे मिलन होता, स्वप्नामध्ये रमलो, अजिमी धन्य झालो, अजिमी धन्य झालो, आनंदाने सुखावलो. तात, मातोश्री, तात, वंदन करते. तात, अहो काय झाले? आम्हाला बोलावून घेतलेत आणि काही बोलत का नाही? काही घडले आहे का? बोला ना, गप्प का? सांगा ना, काय झालंय? काय बोलू आणि काय सांगू, काही समजत नाही आहे माधवी. म्हणजे असे काय झाले पिताश्री? पिताश्रींच्या योग्यतेचे राहिलो नाहीत आम्ही. पित्याच्या नात्याला काळीमा फासायला निघालाय हा तुझा पिता. शांत व्हा पिताश्री, अहो शांत व्हा. नक्की काय घडलंय सांगा ना. कोणता पिता आपल्या कन्येला हे सांगू शकेल? पण अजून आपण आम्हास काहीच सांगितलेलं नाही. शर्मिष्ठा मातोश्री, असे काय घडले की पिताश्रींची ही अवस्था व्हावी? आपल्याला काही ठाऊक आहे का? आम्ही काही करू शकतो का? होय माधवी, बाळ तूच करू शकतेस बरं, फक्त तूच. मातोश्री, कृपया असे कोड्यात बोलू नका. काय असेल ते स्पष्ट शब्दात सांगावे. काहीही ऐकायची आमची तयारी आहे. ऐका तर मग. नहुष कुलाच्या द्वारी आलेला याचक कधीही विन्मुख परत गेलेला नाही. होय, ठाऊक आहे आम्हाला ते. कुलाची प्रतिष्ठा जपण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची वेळ आली तरी देखील आपण सदैव तत्पर असतो. मग तीच वेळ आता आली आहे माधवी. सत्व परीक्षेची, धगधगत्या विस्तवावरून चालण्याची, सर्वस्वाचा त्याग करण्याची. आणि तो त्यागही आपणासच करावा लागणार आहे माधवी. इतकेच ना? केला आम्ही त्याग. याचक कोण आहे? मुनिराज गालव. मुनिराज गालव? होय. त्यांना तर 800 अश्वमेधी अश्व हवे आहेत ना? तेच मिळवण्यासाठी त्याग हवा आहे माधवी. मातोश्री, त्यासाठी आम्ही काय करायला हवे? दिव्य. तयार आहोत आम्ही. जाणून न घेताच? मातोश्री, अहो कुलपरंपराच आहे तशी. तरी पण अवघड आहे एका स्त्रीसाठी. असू द्या अवघड. कुलाच्या प्रतिष्ठेपुढे सगळं काही गौण आहे. स्त्रीत्वाचा सन्मान देखील. एक पिता आपल्या कन्येच्या स्त्रीत्वाची पुरुषाच्या धगधगद्या वासना कोंडात आहुती देऊ शकेल? कुठं फेडेल तो हे पाप? बापाच्या मनाची अवस्था कन्याच जाणू शकते. पिताश्री, अजूनही आम्हास नेमके काय घडले ते ठाऊक नाही. स्पष्ट शब्दात काय असेल ते कथन करावे. माधवी,
मुनिराज गालवांच्या मागणीवर गेले महिनाभर आम्ही खूप विचार केला. काहीही मार्ग निघत नव्हता. अखेर एकमेव मार्ग सापडला, पण तो कन्या आणि पित्यासाठी अत्यंत खडतर आहे, लांछनास्पद आहे, दुःखकारी आहे. पिताश्री, आता फक्त आपण काय मार्ग काढला आहे तो आम्हा सांगा. त्यावरूनच आम्ही मार्गक्रमणा करू. कन्याराजे, मुनिराज गालवांना आम्ही तुमचं दान करण्याचं निश्चित केलंय. त्यामुळे मुनिराजांची समस्या सुटेल अशी आपल्याला खात्री आहे? होय, निश्चितपणानं त्यांचा प्रश्न सुटेल. तर मग पिताश्री, आपला निर्णय आम्हाला शिरसावंद्य आहे. आशीर्वाद द्यावा. वाट कितीही अवघड असू दे, त्यावरूनच आम्ही आपल्या आशीर्वादाने मार्गक्रमणा करू. वाट असू दे कितीही भयंकर, वाट असू दे कितीही भयंकर, क्रमेण तशी मी सहज शुभंकर, क्रमेण तशी मी सहज शुभंकर, वाट असू दे कितीही भयंकर, वाट असू दे कितीही भयंकर. नहुषकुलाची कीर्ती चिरंतन, नहुषकुलाची कीर्ती चिरंतन, जपण्यासाठी आतुरतन मन, जपण्यासाठी आतुरतन मन, प्रश्न सुटावा त्वरित खरोखर, प्रश्न सुटावा. प्रश्न सुटावा त्वरित खरोखर, प्रश्न सुटावा त्वरित खरोखर. प्रश्न सुटावा त्वरित खरोखर, तात करावी आज्ञालवकर, वाट असू दे कितीही भयंकर, वाट असू दे कितीही भयंकर, क्रमेण तशी मी सहज शुभंकर, क्रमेण तशी मी सहज शुभंकर, वाट असू दे कितीही भयंकर, कितीही भयंकर, कितीही भयंकर. खरंच असा दाता मला लाभला, माझं किती मोठं भाग्य. भाग्य लाभे मला, भाग्य लाभे मला, जणू परमेश पावला, जणू परमेश पावला, भाग्य लाभे मला, भाग्य लाभे मला, भाग्य लाभे मला.
लाभे मला भाग्य लाभे मला जणू परमेश पावला जणू परमेश पावला भाग्य लाभे मला भाग्य लाभे मला लाभे मला लाभे मला महाराज, आपण नक्की काय करणार? कसा सोडवणार हा प्रश्न? मुनिवर, आम्ही आमची लाडकी कन्या राजे माधवी आपणास दान करणार आहोत. काय? होय, आम्ही आमच्या कन्या राजे माधवीचं आपणास दान करणार आहोत. महाराज, आम्ही आपणापाशी अश्वांची याचना केली होती. होय, ठाऊक आहे आम्हास ते. पण आम्ही अश्व देऊ शकत नाही, म्हणूनच आपणास अश्वदा अर्पण करत आहोत. अश्वदा म्हणजे अश्व देणारी. आपण तिचा स्वीकार करावा. पण महाराज, अहो आपल्या कन्येचा स्वीकार करून मी काय करू? अश्व कुठून आणू महाराज? शांत व्हा मुनिवर, शांत व्हा. आपली मनस्थिती आम्ही जाणतो. आमच्याकडे एकही अश्वमेधी अश्व नाही. परंतु या आर्यावर्तात अनेक सम्राटांकडे असे अश्व मिळण्याची शक्यता आहे. परंतु ते दान स्वरूपात कुणाकडूनही मिळणं शक्य नाही. मग काय उपयोग महाराज? अहो ते उपलब्ध कसे होणार? व्यवहार केल्यास. पण व्यवहाराला लागणारं धन आमच्यापाशी नाही महाराज. मुनिवर, प्रत्येक व्यवहार धनानच होतो असं नाही. आम्ही काय सांगतो ते नीट लक्षपूर्वक ऐकावं. या आर्यावर्तात अनेक महाराजे अश्वमेध यज्ञ करून सम्राटपदी पोचले आहेत, समृद्ध झाले आहेत. त्यांच्या अश्वशाळेत असे श्यामकर्णी अश्वमेधी अश्व बांधलेले आहेत. अशा बलाढ्य सम्राटांपैकी काहींना ते निपुत्रिक असल्याची खंत भेडसावती आहे. पण त्यावर कोण काय करू शकणार? मुनिवर, नियोग व्रताचं पालन करून पुत्रप्राप्ती करून घेता येते. या सम्राटांच्या राण्या पुत्र निर्मिती करू शकत नाहीत. सम्राटांना जर सकस क्षेत्राची स्त्री उपलब्ध झाली आणि बीजारोपण झालं तर त्यांची वंशवृद्धी होऊ शकते आणि अशा ठिकाणी आपला व्यवहार होऊ शकतो. म्हणजे कन्या राजे माधवीचा व्यवहार? होय मुनिवर, कन्या राजे माधवींचा व्यवहार करायचा. माधवी सौंदर्यवती आहेत. तिच्या प्राप्तीसाठी 800 अश्वच काय, संपूर्ण राज्य सुद्धा पणाला लावायला तयार होतील हे सम्राट. पण माधवीचं काय? ती तयार होईल स्वतःचा असा व्यवहार मांडायला? मुनिवर, माधवी नहुष वंशीय आहे. आणखी एक गोष्ट लक्षात असू द्यावी. ती कोणती? कन्या राजेंच्या जन्मसमयी राजज्योतिषानं भविष्य वर्तवलं होतं की कन्या राजेंच्या पोटी 4 चक्रवर्ती सम्राट जन्माला येतील. आणि विशेष म्हणजे प्रत्येक प्रसूती पश्चात माधवीनं गायत्री देवीची नृत्याराधना केल्यास त्यांना त्यांचं कौमार्य पूर्ववत प्राप्त होईल. काय सांगता? हा तर दैवी चमत्कार म्हणायला हवा. दैवी चमत्कार की संकेत हे तिचं दैवत जाणे. पण तो दैवी चमत्कार समजून आपण त्याचा वापर करावा. काय वापर? आणि तो कसा करायचा? या पुत्रोत्सुक सम्राटांच्याकडे जायचं. माधवीची हकीकत त्यांना सांगायची. सम्राटास निश्चित पुत्रप्राप्ती आणि ती देखील चक्रवर्ती सम्राट पुत्राची म्हटल्यावर कुणीच नाकारू शकणार नाही. मुनिराज, पहिल्याच नरेशाकडं आपलं काम होईल. त्यांच्याकडे अश्व कमी असल्यास 1 पुत्र देऊन माधवीला परत बोलवा आणि असे 800 अश्व जमा होईपर्यंत
हा व्यवहार चालू ठेवावा. महाराज, हे सर्व कल्पनातीत आहे, भयंकर आहे. आमची मती कुंठित झाली आहे महाराज. आपण माधवीचे साक्षात पिताश्री असून आपणच कन्याराजांच्या शरीर व्यवहाराविषयी असे बोलूच कसं शकता? हेच आमच्या आकलनाच्या पलीकडचं आहे. मुनिवर ही आमची नियत नव्हे, नियती आहे. आणि नियती कधीही कोणाला टाळता येत नाही. प्रारब्धातले भोग भोगूनच संपवायचे असतात. आपणाला सुद्धा आपली नियतीच इथं घेऊन आली आहे. एरवी आपण आमच्याकडे आला असतात का? पण या पित्याला कन्यादान नव्हे तर कन्येचं दान करावं लागतंय. आम्हास या पद्धतीनं माधवीचा व्यवहार करणं पटत नाही महाराज. पटत नसलं तरी दुसरा पर्यायच उरला नाहीये मुनिवर. तेही समजतंय, म्हणून अगदी नाईलाजानं का होईना स्वीकाराची सुरुवात आपण धीरानं केलीत. असाच विश्वास ठेवलात तर सर्व सुरळीत पार पडेल. पण कसं? सुरुवात कशी करायची आणि विचारणार कोणाला? आम्ही कन्याराजेंच्या स्वयंवराच्याच तयारीत होतो. महाराज, प्राप्त परिस्थितीत आपण कोणत्या सम्राटाला प्राधान्य द्याल? इक्ष्वाकू कुलातील नृपश्रेष्ठ अयोध्यापती सम्राट हर्यश्व महाराज. ते माधवीसाठी सर्वतोपरी सुयोग्य आहेत. प्रभू रामचंद्रांच्या वंशातले महापराक्रमी राजे आहेत. शरीर सौष्ठवानं बलवान असून प्रेमळ वृत्तीचे आहेत. पुत्रप्राप्ती नाही ही एकमेव सल त्यांना सलते आहे. कन्याराजे त्यांना अर्पण करून बदल्यात 800 अश्वमेधी अश्व असा व्यवहार आपण त्यांच्याशी करू शकता. इतके ते समृद्ध आहे. व्यवहार ही संकल्पनाच माझ्या मनाला डसतीये. मुनिवर, आम्हास आनंद का होत आहे? केवळ नहुष कुलाच्या प्रतिष्ठेसाठी आम्ही आमची कन्यापणाला लावली आहे. पण कन्याराजे माधवी या व्यवहाराला तयार होतील? त्या आमच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. पण तरी सुद्धा विवाहासारख्या बाबतीत कन्याराजेंचं मत जाणून घेणं आपल्याला आवश्यक नाही का वाटत महाराज? सम्राट नहुषकुळात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती प्रथम कुलप्रतिष्ठेलाच वंदन करते. कुलासाठी त्यागाची परिसीमा आनंदानं स्वीकारते. माधवी नहुषकुलोत्पन्न आहे. आज ययातीचे द्वारी याचक आलेला आहे. त्याची याचना समृद्ध करायची आहे. ती कुलपरंपरा मोडणार नाही. आपण त्याबद्दल कष्टी होऊ नये. महाराज, हो संपूर्ण नहुष कुल महान आहे. मुनिवर, आपण चिंता करू नये. माधवीला आम्ही परिस्थितीची कल्पना दिली आहे. जे जे घडतं आहे ते प्रारब्धाप्रमाणेच घडत आहे. आपण फक्त सारीपाटावरच्या सोंगट्यांना हे दान जसं पडेल त्या घरात जायचं असतं. याही सोंगटीच्या नशिबाचं दान पडेल त्या घरातच ती जाईल विना तक्रार. पिताश्री, वंदन करते मुनिवर. कन्याराजे, आसनस्थ व्हावे. तात, आपण आम्हास पाचारण केलेत? होय कन्याराजे, आपल्या कुलकसोटीचा क्षण जवळ आलाय. तात, आपण जाणता आम्ही आपल्या आज्ञेबाहेर नाही. आज्ञा करावी. या गालव मुनींना आम्ही आपलं दान करीत आहोत. जशी आज्ञा पिताश्री. आम्ही नेमके काय करायचे? कन्याराजे, नीट समजून घ्यावं. मुनिवर गालवान समवेत आपल्याला अयोध्याधिपती सम्राट हर्यश्व महाराजांच्या नगरीत जायचं आहे. तिथं मुनिवर व्यवहाराचं ठरवतील. कन्याराजे, आपणास राणी वसात वास्तव्यास राहायचं आहे. आपणास होणारा पुत्र चक्रवर्ती सम्राट होणार असल्याने हा व्यवहार सुरळीत पार पडेल. पुत्रप्राप्तीनंतर
800 अश्व मुनिवरांना मिळवून दिल्यावर हा व्यवहार पूर्ण होईल. त्यातून गुरुदेवांची गुरुदक्षिणा पुरी करता येईल आणि आम्ही देखील वचनपूर्ती केल्यानं मुक्त होऊ. आमचे आपणास आशीर्वाद आहेत. मुनिवर या. बाळ माधवी ये, अशी जवळ ये. मुनिवर, आजपासून या माधवीचं आम्ही आपल्याला दान केलंय. आपण तिचा सांभाळ करावा. तुम्हा दोघांनाही आमचे आशीर्वाद आहेत. माधवी, यातून मार्ग कसा काढायचा? आमचा मार्ग आत्ताच पिताश्रींनी आखून दिलाय. त्याच मार्गाचा अवलंब आम्हास करावा लागणार आहे. पण का? स्त्रीनं पुरुषांनी आखून दिलेल्या मार्गावरूनच मार्गक्रमणा करायची असते. तिला स्वतंत्र अस्तित्व, विचार नसतात. भावना, इच्छा नसतात. आम्हालाही त्याचा स्वीकार करावाच लागणार आहे. आम्ही तो केलाही आहे, अगदी निमूटपणे. मग अयोध्येस कधी निघायचं? माधवी, आपल्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? नाही ना? माधवी, अगं गुरुदक्षिणा आम्हाला गुरुदेवांना अर्पण करायची. त्यासाठी तुझा सौदा करावाच लागणार आहे. पण आपलं प्रेम? विसरा ते आता. प्रेम देखील? आम्ही नाही विसरलो. आपणही विसरा मुनिराज. पण आत्ताच तर कुठे आपण एकमेकांपुढे व्यक्त झालो होतो माधवी. कळी ही कच्ची असतानाच खुडलेली बरी. गंधभारीत विकसित फूल तोडायचे अगदी जीवावर येते. ते झाडावरच ठेवावे. इतक्या अलिप्तपणे बोलायला तुला कोणी शिकवलं? परिस्थितीनं. स्वीकाराच्या रेषा गडद झाल्या की सगळं सोपं जातं. पुरुष विपरीत परिस्थिती सहजासहजी तर स्वीकारत नाहीत. त्यांना परिस्थितीवर मात करायची असते. कारण पुरुष नेहमीच स्वतःला जेता समजत असतो, अगदी हरला तरीही. माधवी, तुझ्या वाक्चातुर्यापुढं आमची हार आहे. हार आणि जीत काय निष्पन्न होणार आहे? परिस्थितीचा सामना तर करावाच लागणार ना. तेच सत्य आहे. आम्ही परिस्थितीचा म्हणजेच सत्याचा स्वीकार केलाय, अगदी खंबीरपणे केलाय. पिताश्रींनी आमचा उल्लेख अश्वदा म्हणून केला होता ना. मग तेच सत्य आहे. तेच आता माझं विहित कार्य आहे. विहित
बंधनी मीच माझ्या बंधनी. सम्राट हर्यश्व महाराज, गुरुदेव विश्वामित्रांचा आश्रम सोडल्यापासून आजपर्यंत घडलेला सर्व वृत्तांत आम्ही आपणास सविस्तरपणे कथन केलाय. आम्हाला 800 अश्वमेधी अश्व हवे आहेत, जे गुरुदक्षिणा म्हणून गुरूंना अर्पण करायचे. आम्ही याचक म्हणून ययाती महाराजांकडे गेलो तेव्हा केवळ नहुष कुलाची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांनी आपली कन्या माधवी आम्हाला दान केली. माधवीच्या जन्माच्या वेळी राज ज्योतिषांनी वर्तवलेल्या भविष्यवाणीविषयी देखील आम्ही आपणास सविस्तर माहिती दिली आहे. प्रत्येक श्रेष्ठ कुलाची आपापली अशी परंपरा असते. खरं आहे ते. इक्ष्वाकू कुलाचेही एक वेगळेच आहे. इक्ष्वाकू कुलात सहजासहजी पुत्रप्राप्ती होत नाही. रघुवंशात ही पुत्रकामिष्ठी यज्ञ करावे लागले. सत्यवचनी राजा हरिश्चंद्रांना भगवान शंकरांना प्रसन्न करून घ्यावं लागलं. आमच्या कुलातील सर्वच राजांना या समस्येला सामोरे जावं लागलं आहे. आमच्याही सर्व राण्यांनी अनेक व्रतवैकल्ये केली, परंतु अद्यापपर्यंत आम्हास उत्तराधिकारी प्राप्त झाला नाही. महाराज, आपण चिंता करू नये. आपल्या याच समस्येवर उपाय घेऊन आम्ही माधवीसह आपल्यापाशी आलो आहोत. काय? आमच्या समस्येवर उपाय? होय महाराज. कोणता मुनिवर? कोणता? सांगतो. आपण लक्षपूर्वक ऐका. नियतीनंच आपणाला आज इथं एकत्र आणलंय. संपूर्ण आर्यावर्तात माधवीच्या रूप आणि गुणांची ख्याती पसरली हे आपण जाणताच. मुनिवर, अहो युवराज्ञींना कोण नाही जाणत? तर मग माधवीचा आपण राणी म्हणून स्वीकार कराल? मुनिवर, अहो हर्यश्वाच्या राणीवशातील राण्या एकापेक्षा एक रूपसुंदर आहेत. त्यांच्यात परस्परातील प्रेम जिव्हाळा महाराणी द्रुषद्वतीने अत्यंत मायेने जपला आहे. हर्यश्वाला आता राणीची आवश्यकता नाही. आम्ही सर्वजणच असूसले आहोत ते पुत्रप्राप्तीसाठी. महाराज, माधवीचा आपण जर स्वीकार केलात तर आपली मनोकामना निश्चितपणे पुरी होईल. राजज्योतिषाच्या भविष्यानुसार माधवीच्या उदरी जन्माला येणारे 4ही पुत्र चक्रवर्ती सम्राट निपजतील. महाराज, याचा आपण गांभीर्यानं विचार करा. ज्याच्या मुखदर्शनासाठी आपलं सर्व घराणं आसूसलंय तो पुत्र तर आपल्याला मिळेलच, पण तो भविष्यातला चक्रवर्ती सम्राट म्हणून देखील ओळखला जाईल आणि आपली पराक्रमी परंपरा पुढे कायम राखेल. अहो, यापेक्षा अधिक आपणास काय हवंय? मुनिवर, अहो आज वर्षानुवर्ष आम्ही ज्याची केवळ प्रतीक्षाच करत आहोत ते सुख असे अकल्पितपणे आपण आमच्या ओंजळीत टाकत आहात. आहा, आम्हास अत्यानंद झालेला आहे. बोला बोला मुनिवर, आपण मागाल ते आम्ही आपणास देऊ. बोला. आम्हास फक्त 800 अश्वमेधी अश्व हवे आहे, बस. अधिक काहीही नको. काय? 800 अश्वमेधी अश्व? होय. चंद्राप्रमाणे शुभ्र कांतीचे, श्यामकर्णी, ज्याची खुरं काळी आणि ज्याच्या कपाळावरती काळा चांदवा आहेत असे अश्वमेधी अश्व. महाराज, असे अश्वमेध यज्ञात सोडतात, तसेच 800 अश्व हवे आहेत. मुनिवर, आमच्याकडे प्रचंड अश्वदल आहे. क्षणार्धात 8000 अश्व आम्ही आपल्यासमोर हजर करू. परंतु सांप्रत आमचे पाशी 800 अश्वमेधी अश्व उपलब्ध नाहीत. महाराज, अहो फार मोठ्या आशेनं आम्ही आपल्याकडे आलोय. मुनिवर, आपण असे नाराज होऊ नये. आमचे पाशी 200 अश्वमेधी अश्व आहेत. पण तेवढ्यानं काय होणार? उरलेले 600 अश्व कसे प्राप्त करणार महाराज? बोला. मुनिवर, अहो आम्हास केवळ पुत्रप्राप्तीची गरज आहे आणि आपणास अश्वांची. आम्ही आपणास आमचेकडील सर्वच्या सर्व 200 अश्व प्रदान करतो. त्याच्या मोबदल्यात आम्हास केवळ एक पुत्र प्राप्त होईपर्यंत युवराज्ञी आमच्या राणीवशात राहतील. पुत्रप्राप्तीनंतर त्वरित आम्ही युवराज्ञींना सुखरूपपणे आपल्या स्वाधीन करू. सत्यव्रतांच्या या अयोध्येत आम्ही आपणास वचन देतोय मुनिवर. पण महाराज, 200 अश्व घेऊन पुढचे 600 अश्व आम्ही कसे प्राप्त करणार? बोला हर्यश्व महाराज, सांगा. मुनिवर,
तसेही कोणा एका नृपश्रेष्ठाकडे आपणास 800 अश्व मिळणे संभव नाही. युवराज्ञींना पूर्ववत कौमार्य प्राप्त झाल्यानंतर आपण अन्य राजांशी 800 अश्व प्राप्त होईपर्यंत व्यवहार करू शकता. मुनिवर, सध्या तरी आम्हास हाच एकमेव मार्ग सुचतो. हवं तर याबाबत आपण युवराज्ञींशी चर्चा करावी, त्यांचा सल्ला घ्यावा. हरियश्व महाराज, आमचा सल्ला? महाराज, मुनिवर, आपण जो निर्णय घ्याल तो आम्हास मान्य असेल. माधवी, हे सगळं तू मनापासून सांगतेस? मनापासून असो की मनाविरुद्ध, आमचा विनिमय करायचा हे एकदा निश्चित झाल्यानंतर त्यातच आम्ही आमचा आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. महाराज, तेवढी आमची एक मागणी आपण पूर्ण करावी. केली. आपली मागणी पुरी केली. आपण मागणी करावी. महाराज, आपण आमचा व्यावहारिक स्वीकार केल्यानंतर कृपा करून आम्हास आपल्या राणीवसात येऊन राहण्याचा आग्रह करू नये. आपणच आमच्या पर्णकुटीत यावे. ठीक आहे. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील. आमच्या जाईजुईच्या वनात खास आपणासाठी सर्व सोयींनी युक्त अशी एक पर्णकुटी उभारली जाईल. तिथे आम्ही येऊ. आता आपली भेट जाईजुईच्या वनात. बाळा, ए माझ्या तान्हुल्या. बाळा, विश्वाला व्यापून उरणारे सर्वोच्च स्थान मातेचे, त्या स्थानावर आज मी विराजमान झाले ते केवळ आणि केवळ तुझ्यामुळेच रे माझ्या राजा. सोन्या, किती गोड असले तुझे हे भुलभुल नाले, मऊ मऊ भलगच्च केस, तुझे गोबले गोबले गुबगुबीत गाल, लालचुटूक ओठ, इवलीशी जीवणी आणि टकामका रोखून बघणारे लुकलुकते डोळे. सोन्या, तू माझा पुत्र आहेस. खरंच किती मी भाग्यवान आहे ना. हो, भाग्यवान, भाग्यवानच की. आवरू कशी ममता, ममता आवरू कशी ममता, ममता आवरू कशी ममता, ममता आज मी झाले माता, आज मी झाले माता आवरू कशी ममता, ममता आवरू कशी ममता, ममता. जीवनाची सार्थता, जीवनाची सार्थता आज मजला लावता, आज मजला लावता. कठोर होऊन त्यागता, कठोर होऊन त्यागता. वचन होई पूर्णता आवरू कशी ममता, ममता आवरू कशी ममता, ममता आवरू कशी ममता, आवरू कशी ममता, आवरू कशी ममता, ममता. बाळा, ही तुझी अभागी माता. तुझा जन्म होताच तुझा त्याग करून जाते रे. काय रे हे तुझ्या आणि माझ्या नशिबाचे फेरे. कर्तव्याच्या यज्ञात तुझ्या रूपाने पहिली समिधा अर्पण करते. आता यज्ञात दुसरी समिधा अर्पण करण्यासाठी मला दुसरीकडे जावेच लागेल. तुझी ही माता, छे,
माता कसली रे मी? वैरीणच. हो हो, वैरीणच. अरे अरे, मी तुला पान्हवले देखील नाही, तर मी माता कशी रे? काय हा माझा दैव दुर्विलास. निर्लज्जपणाने स्वतःला माता म्हणवणारी मी आता तुला महाराणी दृषद्वतीच्या स्वाधीन करण्यासाठी घेऊन जाते. बाळा, अशी ही तुझी निष्ठुर माता. तिला क्षमा करशील? गालवा. बोल पालव. अरे, इतका आनंदून गेलायस? गालवा, अरे मी आत्ताच अयोध्या नगरीतून आलो आहे. काय सांगू तुला, अयोध्येत हरेश्वर महाराज आणि माधवी पुत्र वसुमनाचा जन्मोत्सव मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. राज्याला वसुमनाच्या रूपाने उत्तराधिकारी मिळाल्याचा आनंद ओसंडून वाहतो आहे. पालवा, तू हे दृश्य प्रत्यक्ष अवलोकन करून आलायस? होय गालवा, मी हे दृश्य प्रत्यक्ष अवलोकन करून आलोय. पालवा, त्या चिमुकल्या जीवाला महाराणी दृषद्वतीच्या स्वाधीन करताना त्या मातेच्या, माधवीच्या मातृहृदयाची काय अवस्था झाली असेल रे? नुसती कल्पना देखील करवत नाही. माझी प्रिय सखी माधवी आणि कर्तव्य कठोर वचनबद्ध नहुशकुलाभिमानी माधवी, दोन विभिन्न असल्या तरी एकाच देहात वावरणारी दोन व्यक्तिमत्व आहेत. खरंच संभ्रम पडतो की मूळ माधवी कोणती? पालवा, एक स्त्री इतकी कठोर होऊ शकते? सांग ना रे पालव, सांग. अरे, कितीही तिच्या मनाची ताकद आणि काय ही तिची दैवगती. खरंच मी तर थक्कच झालो. स्वतःच्या देहाचा मांडलेला बाजार केवळ नहुशकुल प्रतिष्ठेसाठी स्वीकारते, सोसते. किती प्रचंड मनोबल हवे हे सगळे सोसण्यासाठी. खरंय पालवा, पण आता कोणत्याही क्षणी ती इथे येऊन दाखल होण्याची शक्यता आहे. पुन्हा कौमार्य प्राप्तीसाठी गायत्री देवीची ती नृत्य आराधना करेल. स्वतःच्या मातृत्वाचा कठोरतेनं त्याग करून आपल्या कर्तव्यासाठी तत्परतेनं सिद्ध होईल. आपल्या गुरुदेवांनी निर्मिलेल्या मंत्राचं पठण आता आपण करूया. अरे, अत्यंत सामर्थ्यशाली मंत्र आपल्याला गुरुदेवांनी दिलाय. खरं आहे तू म्हणतोस ते. मुनिराज गालव, गायत्री देवीची नृत्याराधना सुरू करायची? माधवी, अगं दमली असशील, थोडा विश्राम करतेस का? विश्राम? आता कार्यपूर्ती झाल्याखेरीज विश्राम नाही. शिवात्रनयनी कात्यायनी भैरवे सावित्री नवयौवना शुभकरी साम्राज्यलक्ष्मी प्रदा चिद्रूपी परदेवता भगवती श्रीलिंग भैरवे भैरवी मोहिनी देवता त्रिभुवनी आनंद संदायिनी. माधवी, दमले असशील, घे पाणी घे. नकोय मला पाणी. माधवी, अगं आल्यापासून पाहतो आहे मी तुझा हा तुटकपणा. काय झालंय? तुला कुणी काही बोललं का? आमचं काही चुकलंय का? छे छे मुनिराज, अहो आपलं कसं चुकेल? आपल्याला कशावर कळणार आमच्या व्यथा? ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. म्हणून म्हणते, आमच्या यातना आम्हालाच सोसाव्या लागणार.
अजून बरेच भोग भोगायचे बाकी आहेत. ते लवकरात लवकर भोगून संपवले पाहिजेत. मुनिराज, आजचे आज आपण काशीराजा दिवोदास महाराजांना भेटायला जाऊया. दिवोदास महाराज पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याच्या तयारीतच होते. आपणच तर त्यांना थोपवलेत. पुत्रप्राप्तीसाठी एवढा सोपा आणि खात्रीशीर उपाय असताना या यज्ञाचा खटाटोप कशाला? बरोबर आहे ना? माधवी, असो असो, जे केलेत ते योग्यच केलेत. त्याशिवाय उरलेले अश्व मिळणार तरी कसे? पण काशीराजांकडे अश्व आहेत ना? नाही, आधी विचारून घ्या. विचारलंय मी, पण 200 अश्व आहेत असं ते मला म्हणाले. पण एका पुत्राच्या मोबदल्यात 200 अश्व द्यायला ते तयार आहेत. म्हणजे अजून 400 अश्वांसाठी? 400 नाही, 200च. भोजनगरीच्या ओशिनर महाराजांकडे 200 अश्व उपलब्ध आहेत. आणि मग उरलेले 200 अश्व ते कसे प्राप्त होणार? गुरुदेवांकडे आहेत ना 200 अश्व, मी पाहिलेत. काय? गुरुदेवांकडे? ते कसे काय? माधवी, गुरुदेव मूळचे क्षत्रिय, गाधीराज घराण्यातले राजे. विश्वरथ असं त्यांचं नाव. रुचिक राजाशी त्यांची दाट मैत्री होती. गुरुदेवांची भगिनी सत्यवती आणि रुचिक राजाचं एकमेकांवरती प्रेम होतं. 200 अश्वमेधी अश्वांच्या मोबदल्यात गुरुदेवांनी सत्यवतीचा रुचिक राजाशी विवाह करून दिला. तेच 200 अश्व आम्ही आश्रमात पाहिलेत. संपूर्ण आर्यावर्तात 800 अश्व आहेत, त्यापैकी 200 अश्व गुरुदेवांच्याकडे आहेत. म्हणजे 600 पेक्षा अधिक अश्व आपण मिळवूच शकणार नाही याची पूर्वकल्पना गुरुदेवांना आधीच होती. तरी देखील त्यांनी जाणीवपूर्वक 800 अश्वांची मागणी केली. माधवी, तुला 4 पुत्र होणार याची सुद्धा गुरुदेवांना कल्पना असली पाहिजे. म्हणजे आमचा तसा कयास आहे. 4था पुत्र आपणच निर्माण करावा अशीही त्यांची इच्छा असेल. हां, आणि त्यांच्याकडे 200 अश्व असल्यानं स्वाभाविकपणे तो त्यांचाच हक्क ठरतो. देवा, हे सगळं अनाकलनीय आहे. ठीक आहे, यालाही तयार आहे मी. माझ्या पहिल्या पुत्राला वसुमनाला आम्ही हरियश्व महाराज आणि महाराणी दृषद्वतीच्या स्वाधीन करून आजच परत आलो. इथून पुढेही त्या सम्राटांना आणि त्यांच्या महाराण्यांना त्यांचा उत्तराधिकारी सोपवून येऊ आम्ही. चला मुनिराज, काशीराजा दिवोदास महाराजांकडे जाऊया. आम्हीच आरंभिलेल्या या प्रतिज्ञा यज्ञात आम्हास पुढची आहुती द्यावीच लागणार. पालवा, काशी देशाधिपती दिवोदास महाराज अत्यंत कलाप्रिय रसिक राजे होते. अरे, ते स्वतः देखील नृत्य आणि गायन कलेत अत्यंत प्रवीण आहेत. त्यामुळे माधवीच्या नृत्य कौशल्याचे त्यांनी अगदी मनस्वीपणे कौतुक केले. होय गालवा, माधवीने सांगितले मला. इतकेच नव्हे तर ते कुशल नर्तक होते. त्यामुळेच ते माधवीशी मनस्वी रममाण झाले आणि माधवीने प्रतर्दन नावाच्या पुत्रास जन्म दिला. पालवा, त्यानंतर पुन्हा गायत्री देवीची नृत्य आराधना, पुन्हा कौमार्य प्राप्ती, आणि मग माधवी भोजनगरीच्या सम्राट उशिनर महाराजांकडे दाखल झाली. महाराजांना निसर्ग अत्यंत प्रिय असल्याने माधवीबरोबर पर्वत, नदी, निर्झर उद्यानं, रमणीय अट्टालिका अशा विविध ठिकाणी त्यांनी मनसोक्त विहार केला. माधवीपासून त्यांना शिबी नावाचा पुत्र झाला. आत्तापर्यंत 600 अश्व प्राप्त झाले होते. आता फक्त 200 अश्व बाकी होते. शेवटी गुरुदेवांकडे जाण्याखेरीज पर्यायच नव्हता. पालवा, गुरुदेवांकडे माधवीला घेऊन गेल्यावर गुरुदेव म्हणाले, किमयम पूर्व मेदेव न दत्ता मम गालव पुत्रा ममेव चत्वारो भवतु कुलभावनाः. अरे गालवा,
आधीच आला असतास तर मलाच हिच्यापासून 4 पुत्र निर्माण करता आले असते. ठीक आहे, आता एका पुत्राच्या प्राप्तीसाठी मी हिचा आनंदाने स्वीकार करतो. आणि पालवा, अरे अखेर मी मुक्त झालो. गुरुदेवांच्या वचनातून मुक्त झालो. आजी मी 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 मुक्त झालो. सर्व भरून पावलो. सर्व भरून पावलो. आजी मी मुक्त झालो. आजी मी मुक्त झालो. आजी मी मुक्त झालो. वचनासी जागलो. आजी मी मुक्त झालो. आजी मी मुक्त झालो. सर्व भरून पावलो. सर्व भरून पावलो. आजी मी मुक्त झालो. आजी मी मुक्त झालो. मुक्त झालो. मुक्त झालो. मुनिराज गालव. माधवी, ये माधवी. अगं तुझीच मी मोठ्या आतुरतेनं वाट पाहत होतो. अगं आज आपण गुरुदेवांच्या ऋणातून मुक्त झालोय माधवी. आज आपलं स्वप्न साकार झालंय माधवी. काय म्हणालात मुनिराज? आपलं स्वप्न? हो अगं, गुरुदक्षिणेतून मुक्त होण्याचं स्वप्न. ते स्वप्न तुमचं होतं मुनिराज. माझा काय संबंध त्या स्वप्नाशी? गुरुदक्षिणा गुरुदेवांना अर्पण करण्याची जबाबदारी तुमची होती. त्यात मी कुठून आले? सांगा ना मुनिराज, आहे काही उत्तर? नाही ना? म्हणे आपलं स्वप्न साकार झालं. माधवी, अगं अशी का बोलतीयस? तेच ना, असे अचानक काय झाले आहे तुला? अचानक? अचानक नव्हे मुनिराज. गेली अनेक वर्ष माझी फरफट चालू आहे. तुम्हा कोणालाही जाणवली नाही? मी समजू शकतोय माधवी. काय समजू शकता? एका स्त्रीच्या भावना तुम्ही समजू शकता? स्त्रीचे पावित्र्य तुम्ही समजू शकता? पुत्रप्राप्तीच्या पवित्र हेतूने माझ्या देहाच्या उपभोगासाठी निरनिराळ्या सम्राटांची अखेर व्यापारच मांडलात तुम्ही माझा. कशासाठी? तर 800 अश्वमेधी अश्व मिळवण्यासाठी. मिळाले तुम्हाला तुमचे 800च्या 800 अश्व मिळाले. पण अहो माझे काय? त्या मोबदल्यात
माझे, एका स्त्रीचे शील भ्रष्ट केलेत तुम्ही. माझ्या देहाचा क्रयविक्रय करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? ययाती महाराजांनी. माधवी, त्यासाठीच तर तुझं दान केलं होतं त्यांनी मला. हो, केलं होतं ना. परंतु दानाच्या योग्यतेचा एकदा सुद्धा तुम्हाला विचार करावासा वाटला नाही ना? बरोबरच आहे. कारण ते पुरुष, तुम्हीही पुरुष, आणि पुत्रप्राप्तीच्या पवित्र हेतूच्या नावाखाली उपभोगासाठी आसुसलेले ते सम्राटही पुरुषच. त्यांची वासना शमवण्यासाठी यांना राणीवशात असंख्य राण्या लागतात. बरं, तेवढ्यानेही भागत नाही तेव्हा अभिमानाने अंगवस्त्रेही मिरवत असतात. माधवी, अगं सोड ना त्या गोष्टी. त्याने मनस्तापच उद्भवणार आहे. अगं त्यापेक्षा आपण आता आनंददायी घटना आठवू. आपल्या प्रेमाची कबुली दिल्याचा तो प्रसंग आठवतोय तुला माधवी? त्या मधुर स्मृतीचा आपण. मी स्वतःच्या वर्तनाने पार चुराडा करून टाकलाय त्याचा. काय राहिलंय आता त्यात? मान्य, मी आपल्याकडे आकृष्ट झाले होते. अगदी प्रथमदर्शनीच आकृष्ट झाले होते. पण त्यात भक्ती होती, पावित्र्य होते, वासनांची वखवख नव्हती. ज्याला मी माझा प्रिय सखा म्हणून अंतःकरणात स्थापित केले होते, त्यानेच माझी गणिका म्हणून दारोदार धिंड काढली. का? तर आपल्या गुरुदेवांच्या दक्षिणापूर्तीसाठी. वा वा रे शिष्य आणि वा रे गुरु. तुमच्या पित्याने, गुरुदेवांनी माझा उपभोग घेता यावा म्हणून जाणून बुजून 800 अश्वांची मागणी केली. तेही संपूर्ण आर्यावर्तात केवळ 600च अश्व असल्याचे माहिती असून सुद्धा. आहे यावर काही उत्तर? वर 200 अश्व स्वतःचे धरून व्यवहार पुरा केल्याचा आव. माधवी, अगं तुझी व्यथा आम्हाला समजतीये. माधवी, आम्हाला क्षमा कर. क्षमा करू? कोणाकोणाला क्षमा करू? आधीच माधवीला घेऊन आला असतास तर आम्हीच 4 पुत्रांना जन्म दिला असता असे निर्लज्जपणे म्हणणाऱ्या ब्रह्मर्षी गुरुदेवांना क्षमा करू? की राणी वशातल्या राण्यांचा कोंडबारा करून जिबल्या चाटत माझ्याकडे येणाऱ्या सम्राटांना क्षमा करू? की माझ्याच जन्मदात्या पित्याला, ययाती महाराजांना क्षमा करू? ज्यांनी मला या पवित्र कार्यासाठी गलिच्छ खाईत लोटले, त्यांनी स्वतः तर स्त्री उपभोगाचा इतिहास रचला. मलाच त्याची शरम वाटते. पुरुष जातीचीच किळस वाटते. शांत हो माधवी, शांत हो. मान्य आहे की तुझ्यावर अनन्वित अत्याचार झाले, अन्याय झाले. माधवी, अगं स्त्री आणि पुरुष दोघांच्या परस्पर प्रेमावरच हे जग चालतं. निर्मितीसाठी दोघांचीही समसमान गरज असते. आहे ना? समान गरज आहे ना? अहो, मग एकाने दुसऱ्यावर कुरघोडी का करावी? माधवी, अगं प्रथमदर्शनीच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो, एक योगी असून. माझ्याही मनात कधीही कुठल्याही पुरुषाविषयी प्रेमभावना निर्माण झाली नव्हती मुनिराज. परंतु आपल्या दर्शनाने प्रेम जागृत झाले, फुलले. अहो, मीही एक स्त्री आहे. उपभोगाची इच्छा होणे स्वाभाविक आहे, ती माझ्याही मनात उमटली. पण त्यात समर्पणाची भावना होती, भक्तीची किनार होती, पवित्रता होती. माधवी, आपल्या दोघांच्याही भावना आजही पवित्र आहेत. मग अजूनही आपण आपल्या इच्छांचा सन्मान राखूच शकतो. माधवी, राजवस्त्र त्यागून तुला या संन्यासिनीच्या वेशात जेव्हा आज पाहिलं ना, तेव्हा वाटलं की माझी माधवी माझ्याशी एकरूप होण्यासाठीच माझ्याकडे आली आहे. ते आता कदापिही शक्य नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी मुनिराज, अजूनही माझे जन्मदाते पिता म्हणून ययाती महाराजांवर मी सर्वस्वाने प्रेमच करते. नहुष कुलाची परंपरा,
प्रतिष्ठा जपण्यासाठी पिताश्रींच्या कठोर आज्ञेचे मी पालन केले, ते त्यांच्यावरील पितृभक्तीमुळेच. तरी सुद्धा त्यांच्यातील वासना लोलूप पुरुषाचा मी तिरस्कारच करते. धिक्कार करते त्या पुरुषाचा ज्याने आपल्या वासनेपोटी स्वतःच्या तारुण्याने बहरलेल्या पुत्राला, पुरुदादाला आपले वार्धक्य बहाल केले आणि स्वतः मात्र सुखोपभोग घेतच राहिले. आपल्याच पुत्रवधूचा चित्रलेखेचा भोग घेताना लाज कशी वाटली नाही म्हणते. चित्रलेखेचा आक्रोश अजूनही कानात घुमतोय. माधवी, हे सगळं तू विसरूच नाही का शकणार? कशी विसरू? सांगा ना मुनिराज, कशी विसरू? अहो, चित्रलेखेच्या जागी त्यावेळी मी जरी असते तरी या कामांधानं मलाही सोडलं नसतं. भयंकर असलं तरी ते सत्य आहे, नाकारून जाऊ कुठे? माधवी, हे बघ, मी हात जोडून तुला विनंती करतो, हे सगळं काही विसरून आपण सांगितलं ना मुनिराज, ते आता शक्य नाही. मुनिराज घालव, तुम्हीच ना माझ्या देहाचा व्यापार मांडला होतात. विसरलात? क्षणभर सुद्धा तेव्हा तुम्ही विचार केला नाहीत ना? त्या अपरिचित शयन कक्षात अपरिचित पुरुषाबरोबर सगळ्यात नाजूक संबंध साधताना, निकटतेची परिसीमा गाठताना माझ्या तनामनाची काय अवस्था झाली असेल याचा कधी विचार केलात? माधवी, केवळ राजसिंहासनाला उत्तराधिकारी मिळावा या पवित्र हेतूनं हे आयोजित केलं होतं. अगं, त्या राजांचा राणीवसा सुंदर सुंदर राण्यांनी समृद्ध आहे, पण केवळ हा एक पवित्र हेतूनं मी शय्येवर पहुडल्यानंतर निकटतेच्या त्या उत्कट क्षणी कोणत्या पुरुषाच्या मनात केवळ वंशवृद्धीसाठी आपण समीप आलो आहोत असा विचार येईल? सांगा ना, तुमच्या मनात आला असता? बोला. त्या क्षणाची मी एकमेव साक्षीदार आहे. त्या क्षणाची पुरुषाची ती वखवख, ते तुटून पडले मी स्वतः अनुभवले. माझे पंचप्राण गोठवून, सर्व संवेदना बधीर करून, एकदा नाही 4 वेळा. प्रत्येकाची तऱ्हा वेगळी. आपापल्या इच्छेनुसार ज्याने त्याने माझा चोळामोळा केला. त्यांच्या लेखी मी एक गणिकाच होते हो. किंमत 0. 200 अश्वांच्या मोबदल्यात या देहावर आरूढ होण्याचा अधिकार कुठल्या अधिकारात तुम्ही त्यांना दिलात मुनिराज? सांगा ना, कुठल्या अधिकारात दिलात? मुनिराज, आपल्यासाठी सर्वस्व समर्पणाची भावना माझ्या मनात होती हो. मीही स्वप्न रंगवली होती आपल्या सुखी संसाराची. आपल्याला मी परमेश्वर मानले होते, पण त्या परमेश्वराची मूर्ती आता भग्न पावली आहे. त्या माझ्या भग्न परमेश्वराला मी माझ्या उष्ट्या देहाचा नैवेद्य कसा दाखवू? सांगा ना घालव. माझ्या परमेश्वराच्या सेवेत, सहवासात राहण्यातच माझ्या जीवनाची तृप्ती होती, पण ती इच्छा अतृप्तच राहिली. मी अतृप्ताच राहिले, अतृप्ता. माधवी, शुभास्ते पंथान हसंतु. हे परमेशा देई सन्मती, हे परमेशा
साचे चित्ररंगवी कथाही गुणीजनाची गाती कथाही गुणीजनाची गाती गालवाणिक सुशील माधवी गालवाणिक सुशील माधवी हे परमेशा दे सन्मती हे परमेशा दे सन्मती भोग वासना कळून पडू दे भोग वासना कळून पडू दे अहंकार सर्वस्वी झडू दे अहंकार सर्वस्वी झडू दे प्रेम आदरे मैत्री जणू दे प्रेम आदरे मैत्री जणू दे सकल जना चैतन्य लाभू दे सकल जना चैतन्य लाभू दे कथाही गुणीजनाची गाती कथाही गुणीजनाची गाती गालवाणिक सुशील माधवी गालवाणिक सुशील माधवी हे परमेशा दे सन्मती हे परमेशा दे सन्मती भक्तिरसाचे चित्ररंगवी भक्तिरसाचे चित्ररंगवी कथाही गुणीजनाची गाती कथाही गुणीजनाची गाती गालवाणिक सुशील माधवी गालवाणिक सुशील माधवी हे परमेशा दे सन्मती हे परमेशा हे परमेशा हे संगीत अतृप्ता सुहास वाळुंजकर लिखित रंगमंचीय संगीत नाटकाचं नभोनाट्य रूपांतर आत्ताच आपण ऐकलं. नभोनाट्य रूपांतर आणि संगीत दिग्दर्शन प्राध्यापक शरद बापट. निर्मिती प्रमुख बलदेव गवळी. निर्माते डॉक्टर शरद कराळे. सूत्रधार विलास गुप्ते. यातील भूमिका आणि कलावंत: ययाती चंद्रकांत धामणीकर, गालव अभिषेक काळे, पालव शेखर देशपांडे, हरियश्व महाराज प्रशांत जगताप, माधवी ऋतुजा पटवर्धन, निहारिका गौतमी धामणीकर काळे, शर्मिष्ठा डॉक्टर जया कुर्हेकर, साथसंगत ऑर्गन केदार सांभारे, तबला मयूर जोशी, पार्श्वसंगीत मयुरेश पाटील आणि नरेंद्र पाटणकर. निर्मिती सहाय्य मुक्सित मुजावर. तांत्रिक सहाय्य राजहर्ष सानप. तांत्रिक मार्गदर्शन चारुहास जोशी. दिग्दर्शक चंद्रकांत धामणीकर. निर्मिती अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगली. निर्मिती संकल्पना, ध्वनिमुद्रण आणि संकलन श्रीनिवास जरंडीकर. आणि निर्मिती केंद्र आकाशवाणी सांगली.